पहिलाच बॉल बीम and a no ball and first one as well. याच दरम्यान गणेशजी शिंदे सरांचंही शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे सहर्ष स्वागत. उपस्थित सर्वच क्रीडा रसिकांचं या दुपारच्या सत्रामध्ये घड्याळाचे काटे दर्शवत आहेत 12.42 मिनिटे झालेत, म्हणजे दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे. काही प्रेक्षक मात्र जेवण करून क्रीडांगणाकडे येताना आपल्याला पाहायला मिळतील. हा व्हाईट बॉल आहे. वन मोर ॲडेड इन टू द एक्स्ट्राज. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2 चेंडू फेकलेत, 2 एक्स्ट्रा गेलेत. गोलंदाजी करणारा गोलंदाज गणेश बॉलिंग ट्रॅकवर असताना मात्र त्याला आतापर्यंत लय सापडली नाहीये. डावखुरा आताचा गोलंदाज मीडियम पेस बॉलिंग. हा बॉल बॅकफुटवरनं पंच करायचं होतं. एक टेक्निकल साऊंड बॅटर ज्याला मी गेली कित्येक वर्ष पाहतोय. योगेश हा सलामीचा एक मी म्हणेन स्टायलिश बॅटर आहे. काही फलंदाज हे सलामीला चांगला खेळ करतात, काही फलंदाज मधल्या फलीमध्ये चांगला खेळ करतात, काही फलंदाज जे आपण पाहतो त्या उतरत्या फलीमध्ये डाऊन द ऑर्डर मात्र चांगली फलंदाजी करत असतात. प्रत्येकाची एक चांगली बॅटिंग पोझिशन असते जी त्याला ॲप्रोप्रिएट खेळ करण्यासाठी मात्र नक्कीच सहाय्य ठरत असते. काही फलंदाज ज्यांना आपण नेहमी पाहिलंय स्ट्रायकिंगमध्ये आल्यानंतर पॉवर प्लेच्या पहिल्या काही षटकांमध्ये काही चेंडूंमध्ये मात्र नेहमी आक्रमकता हा त्यांचा खेळाचा एक स्वाभाविक आपण गुण पाहत असतो. योगेश हा त्यातल्याच धाटणीतला एक खेळाडू आहे. डावखुऱ्या त्याचा अतिशय शैलीदार फलंदाज. त्याच्याकडे सर्वांचं लक्ष असणारे 3 चेंडू झालेत आत्तापर्यंत. मी म्हणेन 2 चेंडू अवांतर फेकले गेले. त्याच्यानंतर मात्र मागच्या एका चेंडूवर 2 धावा आल्या. एकंदरीत काय तर पहिलं षटक हे एक मी म्हणेन संमिश्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. गणेशची पॅव्हलिन बॉक्सकडनं मारा करतोय. घाटकोपरचं हे एक सुप्रसिद्ध असे क्रीडांगण. बिग बॅश लीगची खरं तर स्पर्धा याच क्रीडांगणावर रंगली. गेली कित्येक वर्ष अनेक मोठमोठ्या स्पर्धा मात्र याच क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल क्रीजमध्ये घुसून हार्दिक पांड्या स्टाईल मिनी हेलिकॉप्टर प्रोव्हाइड करायचं होतं. बॅट बॉलमध्ये नाही आहे संपर्क. बॉल मात्र ढेंगणातनं पसार झालाय. बॅट आणि पॅटच्या मधून गोलंदाजीची वैविध्यता, गोलंदाजीमधली दाहकता, त्याची अचूकता, त्याची अक्युरसी, त्याचा कंट्रोल आपल्याला पाहायला मिळालाय. गणेशने केलेले हे कमालीचं कमबॅक. येतो हा डॉट बॉल महेंद्रसाठी. महेंद्र धाकट फलंदाज आहे, त्याच्याकडे सुद्धा ताकद आहे. रेंजमध्ये चेंडू आले तर तोही षटकार चौकार मात्र लगावण्याची क्षमता ठेवतोय. परंतु या वेळेला अवे फ्रॉम द रिच चेंडू रिलीज केलाय. चेंडूला उचली दिली, अवे फ्रॉम द रिच फेकलाय. उजव्या एष्टीच्या बाहेर फेकलेला हा बॉल एकदा मिळणार. धावसंख्या 1 पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते ती 6 या आकड्यावर. 6 for none. पहिल्या विकेटच्या शोधामध्ये असतील गोलंदाज गणेश. अंतिमचा 1 चेंडू शिल्लक. 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल पुन्हा एकदा रिलीज केलाय. पंचांकडे आमचे लक्ष असणारे पंच सांगतात की हा आहे व्हाईट बॉल +1. या एकंदरीत धावा मिळतील 2. एक्स्ट्रा धावा तुम्ही जितक्या देणार तितक्या धावा तुम्हाला नेक्स्ट इनिंगमध्ये मात्र काढाव्या लागतील. तुम्ही एक्स्ट्रा चेंडू फेकताय, एक्स्ट्रा धावा देताय, एक्स्ट्रा एक्सरसाइज, एक्स्ट्रा एफर्ट्स तुम्ही टाकताय. मोबदल्यामध्ये काय मिळतंय तर मोबदल्यामध्ये तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला धावा बहाल करताय. अशा परिस्थितीमध्ये खरे पाहता या एक्स्ट्राज या धावसंख्येवर मात्र तुम्हाला कंट्रोल ठेवावा लागेल. एकूण धावसंख्या 8. सूरजजी तांबे सरांचं इथं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांना आपण इन्व्हाइट करूया की या आपण या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. मागच्या मॅच मध्ये परास्त झालेला संघ वडघर टीम आपण चला टीम वडघर 22 यार्डाची जी विकेट आहे त्याच्या बाहेर चेंडू रिलीज केला. म्हणजे जो आपला वर्टिकल रेक्टँगल जो आपला लाईन आहे त्याच्या बाहेर चेंडू रिलीज झाला म्हणून नो बॉल. अँड द नेक्स्ट बॉल इज फ्री हिट. डावी एष्टी मिस करतोय की पायाला बॉल लागलाय. येस इट इज. इट्स अ डेलिब्रेट अँड अ डॉट बॉल अँड अ फेअर बॉल टू एंड द फर्स्ट ओव्हर. रणसंख्या बिनबाद 8. चला लगेच या नवीन गोलंदाज. आगाऊ वेल तुम्ही घेऊ नका. फिल्डर्स तुम्ही आपल्या जागेवर राहा. 8 धावा योगेश.
विश्वासजी पार्टे आणि राकेशजी पार्टे या दोन व्यक्तिमत्वांचे इथे मात्र आगमन झाले. त्यांना मी विनंती करू की या आपण या व्यासपीठावर. एक फार छान दृश्य आम्हाला पाहायला मिळते. एक बाबा आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत छोटे चिमुकले, दोघांनी सेम ड्रेस कोड केलाय. फार छान आकर्षक ही क्षणचित्र. क्रिकेटनं तुम्हाला काय दिलंय असं जर का कोणी तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगता येईल. अनेक क्षणचित्रे रंगवण्यासाठी मात्र अनेक आठवणी देणारं हे क्रिकेट, तुम्हा सर्वांच्या आवडीचं हे क्रिकेट, हे सहज खेळता येतं ते हे क्रिकेट, अगदी स्वस्त आणि मी म्हणेन कोणत्याही वयाची मर्यादा नसणारं हे क्रिकेट. आपण म्हणत होतो की सचिन रमेश तेंडुलकर सर रिटायर झाले, लिजेंड्स ट्रॉफी अजूनही खेळतायत. क्रिकेट या खेळाला वयाची मर्यादा नाही आहे. जोपर्यंत खेळाडूच्या मनामध्ये, त्याच्या शरीरामध्ये त्याच्याकडे जिद्द आहे, त्याच्याकडे चिकाटी आहे, त्याच्याकडे साहस आहे आणि क्रिकेट म्हणजेच ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून तुमच्याकडे जे जे काही गुण हवेत ते सर्व गुण जर का तुमच्याकडे असतील तर मात्र क्रिकेटच्या क्रीडांगणावर तुम्हाला वयाच्या कोणत्याही टप्प्यावर, जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला उतरता येईल आणि ते अगदी सहज होतं. अनेक चाळीशीतले खेळाडू आपण युवा वर्गांसोबत सुद्धा खेळ करताना पाहत असतोय. हा बॉल पुन्हा एकदा अनोख्या शैलीमधनं फक्त कट करायचं होतं बॉलला. प्रश्न विचारलाय गोलंदाज राजानं आणि त्याचं उत्तर नव्हतं ते योगेशकडे. टॅक्टिकली आणि टेक्निकली साऊंड बॅट्समन आहे योगेश, परंतु थोडासा सरावाचा अभाव योगेशकडे आम्हाला जाणवतोय. कारण पदलालित्य नाही आहे, फुटवर्क नाही आहे, डोळ्यावरची नजर, कॉन्सन्ट्रेशन थोडंसं भंग झाले, परंतु त्याला कसं करायचं कमबॅक ते ठाऊक आहे. हा खोलवर टप्प्याचा बॉल, हाही प्रश्न फार छान विचारला आणि इथे फलंदाज होतील बाद. योगेशने मात्र विकेट सॅक्रिफाईस केली आहे या मॅच मध्ये. तो स्ट्रगल करत होता आणि स्ट्रगल करत असताना खरं तर त्यांनी ही विकेट कॉम्प्रोमाइज केली आहे आणि फलंदाज क्रमांक 1 बाद होत असताना गोलंदाज राजा यांना मिळतंय आपल्या टीमसाठी पहिलं यश. किशोर महाराज उतेकर, अर्थातच महाराज म्हणजेच बुवा, यांना मी विनंती करू की या आपण व्यासपीठावर. महाराज म्हणजे संतांचे विचार पुढे नेण्यासाठी तो वारसा जपणारा हा वर्ग. बुवा यांना मी विनंती करू की या आपण या व्यासपीठावर. अजून एक व्हाईट बॉल, रणसंख्या 11, 1-1 फॉर नन, 1-1 फॉर 1 आफ्टर 1. नेल्सन आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून 2 कॅमेराजच्या सहाय्यानं स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. अराउंड द विकेट, अक्रॉस द लाईन आले, बॅटचा एज लागलाय, मिडल करता आला नाहीये. जिथे धाव मिळणार फक्त एक के सिवा और कुछ नहीं, जस्ट सिंगल टू बॅटॉ आपल्याला पाहायला मिळाले आहेत. महेंद्र हिट स्ट्रगल करतायत. 0-1 0-0-1. धावसंख्या झाली ती 12. षटक क्रमांक सुरू आहे ते दुसरं. राजा बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. राजाची गोलंदाजी, पहिलं षटक हाताळलं गणेशनं, त्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 8. 5 चेंडू फेकलेत राजानं धावा खर्च केल्यात त्या फक्त 4. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 मध्ये 3 षटकांचा सामना. अंतिमचा 1 चेंडू शिल्लक असणार आहे. राजा अराउंड द विकेट समोर. फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत महेंद्रसाठी हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक रिलीज केल्यानंतर मात्र सर सोडून दिला होता. विकेट किपर चूक करेल, चुकीचा भुर्दंड. 1+ धाव मिळणार. वाईड आणि 1 धाव एक्स्ट्राजनं धावसंख्या पुढे जाणार, पोहोचणार. ती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतीये 14 या आकड्यावर. 14 ऑन द स्कोर बोर्ड नाव. वी कॅन क्लिअरली सी प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेला लागली आहे. खरं तर तसं आपण बघितलं गेलं तर ऑफिशियली सीझन संपलाय. आमच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटचा सीझन जर का तेजस आपण बघितलं तर होली झाली की आपला सीझन अगदी मात्र संपुष्टात येतो. हा बॉल इथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतीये. एका हाताने बॉलला ग्रिप केलं, फेकून दिलं.
ठाणे जिल्ह्याचे नामांकित असे प्रतिभावंत दिग्गज असे खेळाडू सन्माननीय अविनाशजी पवार सरांना मी इन्व्हाइट करू की प्लीज आपण या व्यासपीठावर. आपलं कांगोरीगड क्रिकेट क्लब कामठी विभाग यांच्या वतीनं कार्याध्यक्ष चषक स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम, वेलकम. अविनाश सर आपण आलात, धन्यवाद. आपण असं नसतं बाबा, काही क्षणामध्येच आम्ही आयोजकांना विनंती करू की आपण अविनाश पवार सरांचा आपण सन्मान करावा, ज्यांना आम्ही नेहमी खरं तर क्रिकेटच्या नामांकित स्पर्धांमध्ये आपला खेळ आणि आपला प्रतिभावंत खेळ करताना आम्ही नेहमी ज्यांना पाहतो, आज त्यांचा सन्मान आम्ही काही क्षणामध्येच करणार आहोत. हा बॉल जागेवरनं पिक करायचा होता. अक्रॉस लाईनचं क्रिकेट खराब क्रिकेट म्हटलं जातं, परंतु या वेळेला मात्र नक्कीच थोडीशी रिस्क घेतली गणेशनं. फटका मात्र सजवता आला नाहीये. बाईची ही एक रन मिळणार. धावा कशाही येऊ द्या, त्या धावा वेलकम असणार आहेत. महेंद्रकडे ताकद आहे, महेंद्रकडे या मॅचचा मी म्हणेन थोडासा फॉर्म आहे, परंतु तिसरं षटक प्रगती बतावत असताना स्लॉग हिटिंग होईल का? इनसाइड आउट. फटका चांगला आहे, क्वालिटी बॅटिंग, अँड दिस इज वन बाउन्स ओव्हर दी कव्हर रिजन. डीप पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉल फरार झालाय. मिळतील धावा 4. महेंद्रच्या बॅटमधून आलेला हा चौकार. बॅटिंग करणारी टीम जय हनुमान मित्रमंडळ मोरसडे या टीमसाठी आलाय हा पहिला चौकार. स्ट्रगल करत असताना फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. रणसंख्या झाली ती 20. आमच्या संवेद गुणलेखक अतुल आहेत. अतुल आम्हाला अपडेट करतायत की धावसंख्या ही कमी आपल्याला पाहायला मिळते, फक्त 20 या आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र अटॅक करावा लागेल, तुमच्याकडे पर्याय नाही आहे. धावांचा ओघ तुम्हाला मी म्हणेन थोडासा वाढवावा लागेल. हा बॉल तुम्ही पॉपिंग क्रीज जी आहे, जिथे तुम्ही खरं तर स्टान्स घेतला होता, तिथून तुम्ही आउटसाइड ऑफ स्टिक आलेत फलंदाज, आणि त्यानंतर मात्र गोलंदाजानं तुमच्या स्टान्सनुसार बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक रिलीज केलाय. दिस इज कॉल्ड अँटिसिपेशन इन द गेम ऑफ क्रिकेट. वन मोर टाइम. थोडेसे पुढे आले, पुन्हा एकदा मागे गेले, बॉलला टॅप केला अंडर बॉक्स टाईप स्टाईल. बॉल गेला पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. फॉरवर्ड आले क्षेत्ररक्षक सुमितनं चेंडूला उचलला, फेकला, तोपर्यंत या धावा कंप्लीट झाल्या 2. 2 more added into the total. Now we can see 22 on the scoreboard. 22 धावा. रणसंख्या झाली ती 22. षटक क्रमांक सुरू आहे ते तिसरं अंतिमचे काही 2 चेंडू शिल्लक. हा बॉल फिरून मारलाय. किती धावा मिळतील? तर फक्त 2 धावा मिळतील. एकूण धावसंख्या झाली ती 24. अंतिमचा 1 चेंडू शिल्लक असणार आहे. यानंतर जसं मात्र पहिल्या इनिंगचा खेळ संपेल, आम्ही निलेश रिंगे साहेबांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते अविनाश पवार सरांचा हा विशेष सन्मान करायचा आहे. ठाणे जिल्ह्याचं क्रिकेट, ठाणे जिल्ह्याला बिलॉंग करत असताना त्यांचा आपण प्रतिभावंत खेळ पाहिलाय आणि एक जबरदस्त स्टार बल्लेबाज म्हणून ख्यातनाम असलेले सुप्रसिद्ध अविनाश पवार सरांचा सन्मान यानंतर आपण जरूर करणार आहोत. या स्क्रीनवर या फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अविनाश सर तुम्ही आलात, छान. आणि आपल्या तालुक्याचा खेळ मात्र आता हळूहळू का होईना एक पाऊल पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. फ्रेममध्ये अविनाश सर यांचा सन्मान आपण पाहतोय. ठाणे या विभागाला बिलॉंग करत असताना ठाण्याचे अप्रतिम असे खेळाडू आणि क्रिकेटचे क्लास स्टार बल्लेबाज म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख आहे, त्यांचा सन्मान आपण असोसिएशनच्या माध्यमातून केला. जिथे आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 28. 29 धावांचं 29 आणि 30 धावांचं टार्गेट इथं मात्र सेट झालं. नेक्स्ट मॅच मध्ये 2 टीम्सना आम्ही लगेचच इन्व्हाइट करणार आहोत, जिथे आपल्याला पाहायला मिळतील 2 टीम्स. कॅप्टन जय भवानी स्पोर्ट्स क्लब पांगुळवाडी आणि जय हनुमान क्रीडा मंडळ अडावले खुर्द. सो अडावले खुर्द आणि पांगुळवाडी या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण कुठलाही वेळ विलंब न करता लगेचच टॉससाठी या. आणि आम्ही योगेश सरांना लगेच विनंती करू की आम्ही तुमच्या पवित्र शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉसही करतोय. सो बोथ द टीम कॅप्टन्स प्लीज कम फॉर द टॉसिंग फॉर द नेक्स्ट मॅच इन बिटवीन टीम जय भवानी स्पोर्ट्स क्लब पांगुळवाडी वर्सेस जय हनुमान क्रीडा मंडळ अडावले खुर्द. अविनाश पवार सरांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान हा खरं तर टॉस करतोय.
चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. मेक इट फास्ट. थोडी घाई करा. लक्ष्मणजी सुंबे सरांचे इथे शुभागमन झाले. आम्ही साहेबांना विनंती करू की या आपण या व्यासपीठावर आपलं ही कार्याध्यक्ष चषक 2024 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. चला टॉस झाला. कोण जिंकलाय लगेच आमच्याकडे माहिती पोहोचवा. टॉस झाला नाहीये. युवराज माले आमच्या समवेत. युवराज टेम्परेचर किती आहे जरा चेक करा. म्हणजे कसं आहे की शरीरातलं तापमान आणि वातावरणातलं तापमान थोडंसं आपल्याला थंड पेयानं ॲडजस्टमेंट करावी लागेल. म्हणजे त्यांना थोडं बॅलन्स करावं लागेल. 31 डिग्री अंश सेल्सिअस 31 अंश सेल्सिअस म्हणजे काही मागच्या 3 दिवसाच्या मानानं खरं तर कंपॅरिझन थोडं कमी आहे. काही हरकत नाही. आपण जरूर अपेक्षा करूया जसं दिवस पुढे जाईल 3 नंतर मात्र वातावरण थोडंसं थंड होईल आणि अशा मनमोहक वातावरणामध्ये आपण स्पर्धेमध्ये खरं तर मी म्हणेन अप्रतिम खेळ सुद्धा पाहणार आहोत. मॅचमध्ये दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात आणि पहिलाच बॉल कट करायचा होता. बॅटॉ आपल्याला पाहायला मिळाले गणेशला आणि गणेशला इथंच चकवलंय प्रकाशनं. हरेश आणि गणेश. एकनाथजी पार्टे त्याचबरोबर लक्ष्मणजी सुंबे या दोन्ही व्यक्तिमत्वांचा आम्ही वेलकम करू वॉर्म हार्टेड. या आपण या व्यासपीठावर आपलं ही सहर्ष स्वागत आहे. आणि हा प्रथम फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन क्लिअर करणं हे इतकं सोपं नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळा रोहित शर्माला पाहिलंय परंतु ते सोपं काम नाहीये. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. खरं तर आमचे कॅमेरामॅन आदित्यनं कशा पद्धतीने या बॉलला कॅप्चर केलंय. राजा आमचे कॅमेरामॅन. गोलंदाज तयार आहे प्रकाश. हा ही बॉल बॉडी स्ट्रेच केली. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे जज करतील. इट्स वेल कॅच ॲट शॉर्ट मिड विकेट रिजन. कौतुकाची थाप सुद्धा मिळाली आहे त्या खरं तर खेळाडूला आणि पहिला विकेटचं पतन होईल. अँड द फर्स्ट नंबर अ बॅटर मिस्टर हरेश बॅक टू डग आउट. छान झेल पकडला निलेशनं. बॅकवर्ड गेला. पाठमोरा गेला. पाठमोरा जाऊन त्यानं चेंडूवरची नजर मात्र शेवटपर्यंत टिकून ठेवली. हातांची उंजली मिटली आणि तिथे मात्र हा झेल टिपलाय. पोलादपूर तालुक्याच्या अनेक स्पर्धा मात्र नक्कीच युवराज आपण मागच्या काही 2 ते 3 सीझन मध्ये आपण करतोय. जेव्हा जेव्हा पोलादपूर तालुक्याच्या स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा साधी वेशभूषा आणि उच्च विचारसरणी असलेले अनेक व्यक्तिमत्व खरं तर व्यासपीठावर आपण नेहमी पाहत असतो. आजही आपल्याला तेच पाहावयास मिळतंय. ही फार महत्त्वाची बाब. आज आपण पुन्हा एकदा या गोष्टीचा उल्लेख करूया. हा बॉल चेंडूची लाईन आपण पाहणार आहोत. पंच तटस्थ आणि इथे येईल हा डॉट बॉल. डॉट बॉलनं सांगता होती ती चौथ्या चेंडूची 0-6 विकेट 0 अशी गोलंदाजी प्रकाश या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. प्रकाशनं 7 क्रमांकाची जर्सी परिधान केली म्हणजे महेंद्रसिंग धोनीचं त्यानं आदर्श घेतलाय. हा बॉल पुढ्यात टाकला होता. पुढ्यातनं उचलण्यासाठी मात्र प्रयत्न झाला परंतु त्याच्या प्रयत्नांना अपयश मिळतंय. काही प्रयत्नांना यश मिळेल काही प्रयत्नांना अपयश मिळेल परंतु प्रयत्न करणं सोडू नका. क्रिकेट या खेळामध्ये आपण ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून तुम्हाला हे करावंच लागतं. खेळ करत असताना तुम्हाला कधी प्रयत्न मिळतील. प्रयत्न करत असताना कधी यश मिळेल कधी अपयश मिळेल परंतु प्रत्येकानं प्रयत्न करायलाच हवे. याने या मॅचमध्ये काय घडतं ते या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये जर का उल्लेख करायचा झाला तर मात्र एकूण धावसंख्या उभारली गेली आहे
ती 28-29 धावांचा टार्गेट इथं सेट झालंय. 29 धावांचं टार्गेट इथं असताना मात्र पहिल्या षटकामध्ये 7 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला गोलंदाज प्रकाशनं फक्त 7 धावा खर्च केल्या. मॅच मात्र over the wicket. A ball edge लागला. विकेट कीपर गणेश very quick. He is clever. And this is quick action as a wicket keeper. And Will Griff and the first wicket down. Another wicket down. महेंद्र यांना मिळते पहिलं यश. मॅच मध्ये शिरकाव करणारी गोलंदाजी. पहिलाच बॉल and second batter out. गणेश ॲज अ विकेट कीपर त्याचा आपण करूया कौतुक. स्वतः एक फिटनेस ॲथलेट आहेत आणि नेहमी आम्ही त्याला पाहिलंय. लांबच लांब आणि उंचच उंच षटकार लगावण्यासाठी माहीर आणि सुप्रसिद्ध असलेला हा गणेश. आणि आता मात्र या मॅच मध्ये अप्रतिम झेल त्यांना टिपलाय. वेल रनिंग बॅलन्स कॅच ॲज अ विकेट कीपर. इम्पॅक्ट एका झेलचं इम्पॅक्ट युवराज काय असतो आपण प्रेक्षकांना जरूर सांगूया. टॅप केला बॉल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे फंबल झालेत. बॅकअप केलं. आरामात आरामात. मेक इट इझी मेक इट इझी. मला आठवतंय मी लहानपणी जेव्हा अंडरम क्रिकेट खेळायचो तेव्हा इझी इझी हा शब्द मात्र नेहमी वापरायचो. कारण क्रिकेटमध्ये कोणत्या क्षणाला कोणत्या खेळाडूकडनं कोणती चूक होईल हे काही सांगता येणार नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जॉन्टी रोड्स हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आपण पाहिलंय, परंतु त्याच्याकडनं सुद्धा झेल सुटताना आम्ही पाहिलेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप सारख्या स्पर्धेमध्ये विराट कोहलीच्या हातातनं सुद्धा झेल सुटताना आम्ही पाहिलेत, परंतु तोच खेळाडू तुमचं स्पोर्ट्समन म्हणून तुमच्या पूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करत असताना तुमच्या स्क्वॉडमधला हा बेस्ट खेळाडूच असतो. म्हणजे क्रिकेटमध्ये कोणत्या क्षणाला कोणत्या खेळाडूकडनं काय घडेल किंवा काय बिघडेल ते काही सांगता येणार नाही. म्हणूनच क्रिकेटला म्हटलं जातं की हा अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. इथे काय घडेल काय बिघडेल याचा नेम नाहीये. 2 धावा मिळतील. रणसंख्या पोहोचली आहे ती 10 दशकात 10 for 2. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना महेंद्र नामक गोलंदाज ज्यानं फलंदाजीमध्ये चांगला संयम दाखवला. शेवटच्या क्षणापर्यंत त्यानं मी म्हणेन टिकून राहिला. बॅटिंग करत असताना आता तो गोलंदाजीमध्ये आलाय आणि त्याची गोलंदाजीमधली खरं तर वैविध्यता तो दाखवतोय. बॅकफुटवरनं पंच केला. बॉलला स्वीट साऊंड जनरेट झाला. गॅप शॉट सिलेक्शन नाही आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. प्रकाशनं चेंडूला उचलला. ओव्हर थ्रो होणार. बॅकअप मिळणार. बघा मगाशी ज्या खेळाडूनं योगेश कॅप्टनचा ओरडा खाला त्याच खेळाडूनं आता मला वाटतं आपल्या टीमसाठी कमीत कमी 1 धाव मात्र सेव्ह केली. हे आहे क्रिकेट. म्हणूनच क्रिकेटमध्ये घडो काही, परंतु तुम्हाला तुमच्या खेळाडूंना थोडासा आत्मविश्वास हा द्यावाच लागेल. मॅचचा रिझल्ट काही येईल, खेळ करत असताना मात्र तुम्हाला त्यांना आत्मविश्वास हा द्यावाच लागेल. तर आणि तरच नवीन खेळाडू घडतील. हा बॉल जागेवरनं पिक करायचा होता. यावेळेला आपण जरूर पाहतो एक ताकदवान खेळाडू समोर आहे. दीपक ताकदवान खेळाडूला खरं तर या यंगस्टर ब्रिगेडनं थांबवलंय महेंद्रनं. दीपककडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे स्किल आहे, त्याच्याकडे पोटेन्शियल आहे, परंतु तो सध्या स्ट्रगल करतोय. या पुढ्यात टाकला. यावेळेला हामा केला बॉलला. जितकी ताकद जनरेट करायला हवी होती ती ताकद जनरेट करता आली नाहीये. नाहक बली. विकेट मात्र गमावतोय तो खेळाडू गणेश आपल्याला पाहायला मिळालाय. रन आउटची नाहक विकेट. क्विक आउटफील्ड. महेंद्रचं एक अप्रतिम षटक. धावसंख्या फक्त 12. आता उर्वरित 6 चेंडू आणि धावा हव्यात
तर एकंदरीत किती तर 18. चला टीम मीटिंग नको. योगेश कॅन यू हे मी प्लीज मेक इट फास्ट. लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. चला चला क्विक. चला 15 मॅचेस आहेत आणि 5वी मॅच सुरू आहे. शेवटच्या 9 मॅचेस आपल्याला 2-2 ओव्हरच्या खेळवाव्या लागतील. चला लवकर घाई करा. मेक इट फास्ट. टेक युअर पोझिशन, इनिशिएट टुवर्ड्स द गेम आणि लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. चला क्विक. आणि याच दरम्यान सन्माननीय आदरणीय शिवसेना पोलादपूर तालुका संपर्क प्रमुख आणि शहर संपर्क प्रमुख आणि तुम्हा सर्वांचेच खरं तर मार्गदर्शक सन्माननीय कृष्णा कदम साहेब इथे मात्र उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही कृष्णा कदम साहेबांना लगेचच विनंती करू की आपण या व्यासपीठावर कार्याध्यक्ष चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिलाच बॉल इम्प्रोवाइज केला. गॅपशॉट सिलेक्शन न बॉलला करतं ताकदीनं, टायमिंग न, प्लेसमेंट परफेक्ट. एव्हरीथिंग वॉज मॅचिंग इन द स्ट्रोक अँड दॅट बॉल passes through the fielder. कैलाशला बीट करून बॉल गेलाय तो ऑन साइडला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन मध्ये धावा मिळतील 4. आता जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. जागेवरनं पिक करायचा होता. बॉलला पूल करायचा होता. बॅडम बॉल मध्ये नाहीये संपर्क. ही गोलंदाजी, ही वैविध्यता. हा केला डोक्याचा वापर गोलंदाज सतीशनं. आता 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. शिवसेना पोलादपूर तालुका सहसंपर्क प्रमुख कृष्णा कदम साहेबांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. तुम्हा सर्वांचेच मार्गदर्शक ज्येष्ठ आहेत आणि त्यांचा आम्ही खरं तर मनापासून आभार व्यक्त करू. त्यांना मी विनंती करू की आपण या व्यासपीठावर नामदेवजी पार्टे साहेबांच्या वतीनं खरं तर कार्याध्यक्ष चषक कांगोरीगड क्रिकेट क्लब कामथे विभाग यांच्या वतीनं आम्ही करतोय तुमचं सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मगाशी आम्ही म्हटलं युवराज, साधी वेशभूषा आणि उच्च विचारसरणी अशी मात्र नक्कीच अनेक व्यक्तिमत्व आम्ही आज सकाळच्या सत्रापासून या व्यासपीठावर पाहतोय. प्रत्येकाचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. फिरून मारायचं होतं या बॉलला. बॉल आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाही की फ्रस्ट्रेशन आपल्याला पाहायला मिळालं. आता धावा किती झाल्या त्या प्रेक्षकांना आपण जरूर सांगूया. एकूण धावसंख्या झाली ती 18. अजूनही धावा हव्यात त्या 12. येणारे चेंडू असतील 2. म्हणजे 2 चेंडू मध्ये 2 षटकार तुम्हाला ठोकावेच लागतील. 2 चेंडू 12 धावा. पहिला बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स. बॉल गेलाय डीप स्क्वेअर लेग रिव्हिजन टुवर्ड्स द फिल्डर ग्रिप करतील, फेकून देत आहे. धाव मिळेल 1. मॅच पासून दूर चाललाय. 1 चेंडू 11. विजयाचा उत्साह योगेशच्या चेहऱ्यावर, विजयाचा उत्साह फिल्डिंग करणाऱ्या टीम कडे आपल्याला पाहायला मिळतोय आणि पराभवाची भीती आणि या पराभवाच्या उग्र छायेमध्ये लोटत असताना संघ, बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो चांदले चॅम्पियन्स हा संघ. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर फर्स्ट विन. जय हनुमान मित्रमंडळ मोरसडे टीम कॅप्टन मिस्टर योगेश and hard luck टीम चांदले चॅम्पियन्स. तुमच्या टीमचा प्रतिनिधी सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी लगेच या. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच आमचे संकेत, आमचे गुणलेखक ज्यांची प्रचंड मेहनत आज आम्हाला त्यांची साथ लाभतीये. ते आम्हाला अपडेट करतायत की ज्या खेळाडूनं गोलंदाजी केली, ज्या खेळाडूनं फलंदाजी केली, ज्यानं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं, त्याच खेळाडूला आपण गुण गौरवित करतोय. बेस्ट परफॉर्मर ऑफ द मॅच सामनावीर मिस्टर महेंद्र.
चला पप्पू पार्टे आणि महादेवजी पार्टे या आमच्या दोन्ही पार्टे बंधूंना मी विनंती